सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं, कान्हो आणि एकनाथ वारीला जाण्यासाठी खूप हट्ट करत होते. त्यांचे डोळे विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेले होते. एकनाथ हात जोडून केविलवाण्या स्वरात म्हणाला, सारंग बाळा, काही झालं तरी मला ही वारी चुकवता येणार नाही. आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली आहे, त्याच्या वारीला मी कसा मुकेन? कान्होनेही त्यांना साथ देत निरागस चेहऱ्याने सारंगकडे पाहिले. त्याचे डोळे पाणावले होते. सारंगने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक हास्य उमटले. त्याने एकनाथच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. बाबा, तुम्ही कशाची काळजी करू नका. तुमचा मुलगा जरी आजारी असला तरी तुमचा जावई खंबीर आहे, तो तुमच्यासोबत नेहमी उभा राहील. त्याने एक क्षण थांबून कान्होकडे पाहिले आणि स्मित हास्य केले. जावई मुलासारखंच असतो ना, मी तुमची वारी नक्कीच पूर्ण करीन. सारंगच्या या शब्दांनी एकनाथ आणि कान्होच्या चेहऱ्यावर समाधानाची एक हलकीशी लाट पसरली. त्यांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. सारंगचे हे बोल ऐकून सावलीला प्रश्न पडला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. सारंग सर हे सगळं कसं करणार? कान्हो आणि बाबा दोघांना घेऊन वारीला जाणे सोपे नाही. ती त्याला हळूच म्हणाली, सारंग सर, पण हे कसं शक्य आहे? सारंगने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातील चिंता त्याला स्पष्ट दिसली. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला म्हणाला, सावली, तू काळजी करू नकोस, मला एक कल्पना सुचली आहे. तो बाजूला गेला आणि भराभर दोरीवर लाकडांच्या मदतीने काहीतरी बनवू लागला. त्याच्या हातातून एक सुंदर आणि मजबूत कावड तयार झाली. ती कावड पाहून सावलीच्या डोळ्यात आश्चर्य आणि कौतुक दाटले. ती कावड इतकी मजबूत होती की त्यात एका बाजूला कान्होला आणि दुसऱ्या बाजूला एकनाथला आरामात बसवता येणार होते. ही कावड घेऊन तो कान्हो, एकनाथ आणि सावली समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि समाधान होते. त्याने कावड त्यांच्यासमोर ठेवली आणि आदराने म्हणाला, बाबा, तुमचा श्रावणबाळ तयार आहे, तुम्हाला विठ्ठलाकडे घेऊन जायला. हे पाहून तिघांच्याही चेहऱ्यावर अपार आनंद पसरला. एकनाथ आणि कान्होच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू ओघळले. सावलीने अभिमानाने सारंगकडे पाहिले. तिच्या मनात सारंगबद्दलचा आदर आणखीनच वाढला. सारंग त्या दोघांच्या पाया पडला. त्याचे डोळे आदराने भरून आले होते. एकनाथ आणि कान्हो यांनी त्याला प्रेमाने आशीर्वाद दिला. विठ्ठल तुला सुखी ठेवेल बाळा. सारंगने त्यांना कावडमध्ये बसवले आणि मोठ्या आदबीने तो कावड आपल्या खांद्यावर घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाला. एकनाथ आणि कान्हो त्याच्या खांद्यावर बसून आनंदाने पंढरपूरच्या दिशेने निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर वारीला जाण्याचा आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते. इकडे घरात तिलोत्तमा, ऐश्वर्या, सनी आणि सारंगचे वडील चिंतेत होते. तिलोत्तमा सतत फोनकडे पाहत होती. सारंगचा फोन लागत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. ती अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होती. सारंगचे वडील तिच्या जवळ आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. तिलोत्तमा, तू काळजी करू नकोस. सारंग लवकरच घरी येईल. तो मोठा झाला आहे आणि तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. पण ऐश्वर्याच्या मनात मात्र सावलीबद्दल कटुता भरली होती. तिने लगेच सावलीवर आरोप केला. तिच्या आवाजात संताप होता. बाबा, ती सावली त्याच्यासोबत आहे आणि ती काहीतरी संकट ओढवून घेईल ज्याचा त्रास सारंगला होईल. ती नेहमी अडचणी निर्माण करते आणि सारंग त्या सोडवत बसतो. तिने हातवारे करत आपला राग व्यक्त केला. तिच्या मते सावली म्हणजे फक्त अडचणींचा डोंगर होता. तेवढ्यात तारा आणि जयंती तिथे आल्या. ताराच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे निरुत्साह होता, तर जयंती उत्सुकतेने इकडे तिकडे पाहत होती. तिलोत्तमाने त्यांच्याकडे पाहिले आणि तिच्या आवाजात अजूनही काळजी होती. तारा, जयंती, सारंग आणि सावली कुठे आहेत हे कळलं का? ताराने खांदे उडवले आणि नकारात्मक मान हलवली. नाही, अजून काहीच कळले नाही. पण आई, फराळाचं काय करायचं आहे? उपवासाचा फराळ तयार करायचा आहे ना? हे ऐकून तिलोत्तमाला तारावर खूप राग आला. तिने ताराकडे रागाने पाहिले. तिच्या डोळ्यातून संताप दिसत होता. घरात काय चाललंय याची तुला अक्कल आहे का? सारंग सापडत नाहीये आणि तुला उपवासाच्या फराळाची पडली आहे. तिचा आवाज चढला होता. जयंती लगेच मध्ये बोलली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारे निरागस भाव होता. तसं नाही ताई, जर तुम्ही अचानक फराळाला किंवा साबुदाणा खायला मागितला तर साबुदाणा आधी भिजवावा लागेल ना, त्याला वेळ लागतो. यावर तिलोत्तमाला आणखीनच राग आला. तिने तिच्या डोळ्यातून आग ओकत जयंतीला पाहिले. जयंती, तू आमच्या घरची पाहुणी आहेस, त्यामुळे स्वयंपाकघरात डोकावू नकोस. आम्हाला काय करायचे ते आम्ही बघू. ऐश्वर्याने बोट दाखवत जयंतीला लांब राहायला सांगितले. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार होता. हो, तू पाहुणी आहेस, आपल्या कामापुरतं काम कर. ऐश्वर्याने ताराची बाजू घेऊन तिलोत्तमाला समजावले. मॉम, ताराला असं म्हणायचं आहे, उद्या परत गोंधळ नको व्हायला. एका माणसामुळे आपण सगळ्यांचं वेळापत्रक थांबवू शकत नाही ना, म्हणून ती विचारायला आली. त्यानंतर त्या तिथून निघून जातात. तिलोत्तमा अजूनही चिंतेत होती. ती स्वतःशीच पुटपुटली, आपल्या सारंगला अजून काय काय भोगावं लागणार आहे त्या सावलीमुळे काय माहीत.
तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि भीती स्पष्ट दिसत होती. इकडे सारंग कावड घेऊन एकनाथ आणि कानूसोबत वारीत सामील झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी एक वेगळेच समाधान होते. तो सगळ्यांसोबत चालत होता, त्यांच्यासोबत गप्पा मारत होता, खात होता, पित होता आणि भजनही गात होता. त्याचा आवाज भजनांच्या तालावर मिसळून गेला होता. सावली त्याला पूर्ण साथ देत होती. ती त्याच्या बाजूने चालत होती, त्याला पाणी देत होती आणि गरज पडल्यास त्याला धीरही देत होती. सावलीने सारंगचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. ती हळुवारपणे म्हणाली, सारंग सर, तुम्ही माझ्या आईवडिलांसाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही खरंच महान आहात. सारंगने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून त्यालाही आनंद झाला. इकडे तिलोत्तमा आणि सारंगचे वडील अजूनही चिंतेत होते. ते हॉलमध्ये बसून सारंगच्या फोनची वाट पाहत होते. तेवढ्यात सनी, बबलू आणि सोहम तिथे आले. तिलोत्तमाने त्यांच्याकडे आशेने पाहिले. सनी, बबलू, सोहम, काही कळले का रे सारंगबद्दल? सोहम पुढे आला आणि म्हणाला, मावशी काळजी करू नकोस, आम्ही सगळे माहिती काढली आहे. तो CCTV फुटेजचा तपास करून आला होता. CCTV फुटेजनुसार सावली वहिनी फलटणमध्ये उतरली आणि खाजगी गाडीने गेली. तिलोत्तमाने लगेच सावलीला मूर्ख म्हणून सारंगबद्दल विचारले. ती मूर्ख कुठेही जाऊ शकते, पण सारंग कुठे आहे? तो तिच्या सोबतच होता ना? सोहमने तिला धीर दिला. मावशी, हायवेच्या फुटेजनुसार सारंग दादाची गाडी पंढरपूरच्या दिशेने गेली आहे. त्याची गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली असून तो तिथून चालत गेला आहे. तिलोत्तमाने आश्चर्याने विचारले, चालत गेला? तो एकटा? सोहमने तिला निश्चित राहण्यास सांगितले. हो मावशी, तुम्ही काळजी करू नका, तो वारीच्या रस्त्यावर आहे. तिथे खूप लोक आहेत, त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही नाही. तो सुरक्षित असेल. सारंगचे वडील देवावर विश्वास ठेवणारे होते. ते म्हणाले, विठ्ठलाची लीला कुणाला कळली आहे का? लाखो भाविकांची विठ्ठलावर श्रद्धा आहे. वेळ पडल्यास तो चमत्कारही करेल. त्याच्या आवाजात देवावरील गाढ विश्वास होता. तिलोत्तमाने त्यांच्याकडे पाहिले आणि थोडी शांत झाली. शेवटी सारंग, सावली, एकनाथ आणि कानू पंढरपूरमध्ये पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा असला तरी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ स्पष्ट दिसत होती. तिकडे तिलोत्तमाला सारंगची खूप चिंता वाटत होती. ती थेट पंढरपूरला जायला निघाली. तिने आपल्या बॅगेत काही कपडे भरले. घरातील सगळे तिला थांबवत होते. सोहमने तिला थांबवले. आई, तुला तर विठ्ठलावर विश्वास आहे ना, मग तू अशी का घाई करतेस? सारंग दादाला काही होणार नाही, विठ्ठल त्याची काळजी घेईल. पण तिलोत्तमा ऐकायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. नाही, त्याला एकट्याला भीती वाटते, त्याला अंधाराची भीती वाटते, मला तिथे गेलेच पाहिजे. तिच्या मनात आईची माया उफाळून आली होती. आता हे सगळे विठ्ठलाच्या मंदिरापाशी पोहोचले होते. मंदिराजवळ लोकांची प्रचंड गर्दी होती. सगळे लोक सारंगकडे पाहत होते, कारण त्याने आपल्या खांद्यावर कावड घेतलेली होती आणि त्यात एकनाथ आणि कानू बसलेले होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होते. विठ्ठलाच्या मंदिरासमोर सारंगने त्यांना खाली उतरवले. त्याच्या खांद्यावर कावडीचे वन उमटले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होता. त्यानंतर एकनाथने सारंगचे खूप आभार मानले. त्याचे डोळे भरून आले होते. जावई बापू, आजपर्यंत विठ्ठलाचं नामस्मरण करत आलो. विठ्ठलाने जी शिकवण दिली त्याप्रमाणे माणसात देव शोधत आलो. पण आज पांडुरंगाने प्रत्यक्षात तुमच्या रूपात मला दर्शन दिले. माझ्या पांडुरंगाने स्वतःच्या खांद्यावर आम्हा दोघांना घेऊन आमची वारी पूर्ण केली. एकनाथचे शब्द हे सारंगसाठी सर्वात मोठे बक्षीस होते. यावर सारंगने गंभीरपणे पण समाधानानेच उत्तर दिले. त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या. कुठून येतो एवढा विश्वास? कुठून येतं एवढं बळ? कसली ही ओढ ज्यामुळे प्रत्येक वारकरी मैलोन मैल चालत पंढरपूरपर्यंत येतो फक्त पांडुरंगाला भेटायला? बरेच प्रश्न होते माझ्या मनात. आज सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. आज तुमच्यामुळे माझी वारी पूर्ण झाली. आजवर खूप श्रीमंती पाहिली मी, पैसा पाहिला. आज माझ्या खिशात काहीच नाहीये, पैसे पण नाही, गाडी पण नाही, पण पांडुरंगाला भेटल्याचं समाधान आहे. त्याने सावलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातही सारखाच आनंद दिसत होता. आणि हे आयुष्यभराचं समाधान मी माझ्यासोबत घेऊन चाललोय. आणि हे सगळं घडलं ते माझ्या बायकोमुळे, सावलीमुळे. त्याने सावलीला हात जोडले. सावलीने देखील त्याला हात जोडले. तिच्या चेहऱ्यावर नम्रता होती. सगळ्यांसमोर तो सावलीच्या पाया पडला. हा क्षण पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर सारंगने विठ्ठलाला हात जोडून नमस्कार केला. त्याचे डोळे मिटलेले होते आणि चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते. या भागातून आपल्याला निस्वार्थ प्रेम, कुटुंबासाठी घेतलेली मेहनत आणि श्रद्धेची शक्ती यांचा अनुभव मिळतो. सारंगने आपल्या कृतीतून श्रावण बाळाची भूमिका साकारली आहे. तिलोत्तमाची आईची माया आणि काळजी दिसून येते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.